तर ही भांडगुळं गावात येतील कधीतरी, त्यांना तोडवून आणा, त्याशिवाय हे सुधारणार नाही. आणि तेवढे लाडके भाऊ गावात आहेत, 100% पाठिंबा आहे. मुख्यमंत्री प्रशिक्षणार्थी योजना अर्थात लाडका भाऊ, या योजनेला केवळ मुदतवाढ नको तर त्यांना कायमस्वरूपी रोजगार द्या, या मागणीसाठी इथं बसलेला आहात. खर तर हळूहळू आता या महाराष्ट्रातल्या जनतेच्या लक्षात यायला लागलेलं आहे की निवडणुकीच्या आधी 6 महिने जे जे काही निर्णय घेतलेले होते ते निर्णय म्हणजे एक प्रकारे घोर अशी फसवणूक होती. महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेनं यांना जो काही कर दिलेला आहे त्या कराच्या पैशातून मतदारांना लुभवण्यासाठी दिलेली लाच होती असं म्हटलं तर काय वावगं ठरणार. आणि निवडणूक झाली, आपण सारी भोळी बाबडी माणसं, लाडक्या भावाला रोजगार मिळाला, लाडक्या बहिणीला पैसे यायला लागले आणि कुणाला काय यायला लागलं, आणि म्हणून भरभरून यांना मतं दिली. माफक अपेक्षा होती की त्यांनी जे काही योजना सुरू झाल्या त्या कंटिन्यू करतील. निवडून आले तेच, सत्तेत आले तेच, पण त्यांनी सोयीस्कर विसरलं, बहिणीलाही विसरलं, भावालाही विसरलं, अंगणवाडी सेविकेला विसरलं, पोलीस पाटलाला विसरलं, कोतवालाला विसरलं, कोणाकोणाला वाढवून दिलं तर बघा, आठवून बघा जरा. या सगळ्याला ते विसरून गेले. म्हणजे एक प्रकारचा हा विश्वासघातच आहे, महाराष्ट्रातल्या जनतेशी केलेला विश्वासघात आहे. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघताय की आता हा शक्तीपीठ महामार्ग विरोधी जे आंदोलन चालू आहे, म्हणजे अशा सारखे प्रकल्प, महागडे प्रकल्प, एका बाजूला तुम्ही काही मागायला लागला तर मला वाटतं कालच कुठेतरी रामदास कदम म्हटले, अरे सगळी नाटकं करता येतात पण पैशाची नाटकं करता येत नाहीत. पैसे नाहीत, अरे पैसे नाहीत तर साल्या हो ह्या योजना आणल्याच कशाला, राबवल्याच कशाला. आणि मग एका बाजूला पैसे नाहीत म्हणायचं, मग 86,000 कोटीचे प्रकल्प कशाला लादायचे जनतेवर? त्याला पैसा आहे तुमच्याकडे. 86,000 कोटीचा शक्तीपीठ मागायला कुणी मोर्चा काढला होता काय आम्हाला रस्ता कर म्हणून? कुठल्या भाविकांना रस्ता उपोषण केलं होतं का? मग आज गरज नसताना 86,000 कोटीचा रस्ता तयार करून 27,000 शेतकऱ्यांच्या जमिनी हिसकावून घ्यायच्या आणि त्यातून किमान 50,000 कोटी रुपयाचा ढपला पाडायचा. आणि दुसऱ्या बाजूला खेड्यापाड्यातली आपली बेरोजगारांची, छोटा शेतकरी, शेतमजूर, सामान्य माणसं यांची पोरं जी काही या मोठ्या आशेनं या प्रशिक्षणार्थी योजनेमध्ये सहभाग घेऊन काही ना काही ते हातपाय हलवायचा प्रयत्न करत होते, त्यांना वाऱ्यावर सोडायचं ही शासनाची भूमिका योग्य नाही आहे. म्हणून तुमच्या लढ्याला माझा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा, स्वाभिमानी पक्षाचा 100% पाठिंबा आहे. या लढ्याला मी पूर्णपणे तुमच्या बरोबर आहोत. आणि इथं मी काल तुमचं बघितलं, कारण मला इथं येता येत नव्हतं, कारण पोलिसांनी मला अटक केलेली होती. जरी झाडाखाली बसलो असलो तरी सुद्धा पोलिसांच्या ताब्यात होतो. मी त्यांना विनंती केली की मला काही ठिकाणी भेट द्यायची आहे. नाही म्हणले तुम्ही आमच्या ताब्यात आहे, तुम्हाला जाता येणार. रात्री 8 वाजता मला सोडलं, त्यामुळं काल तुमच्याकडं येता आलं नाही. काल सुद्धा मी त्यांना सांगितलं, काल मला का अटक केली ती विधान भवनाच्या गेटवर हरभरा, तूर, कांदा, कापूस फेकला. मी त्यांना काल सांगितलं, आज मी कापूस फेकलाय, एक दिवस दगड फेकल्याशिवाय सोडणार नाही. आणि तेवढी रग आमच्यामध्ये आहे. मला वाटतंय की हे जर तुमचं ऐकत नसतील, तुमच्याकडे लक्ष देत नसतील तर ही भांडगुळं गावात येतील कधीतरी, त्यांना तोडवून आणा, त्याशिवाय हे सुधारणार नाही. आणि तेवढे लाडके भाऊ गावात आहेत. हा, अरे तरुण आहे, तुम्ही तरुण आहे, सगळे गोळा होऊन या एका एकाला तुडवून आणा, त्याशिवाय हे वटणीवर यायचे नाहीत.
खोटं आश्वासन दिल्यावर फसवल्यावर काय होतंय, याचे परिणाम काय होतात हे त्यांना कळालं पाहिजे. आपल्याला अशा माध्यमातून गेल्याशिवाय न्याय मिळणार नाही, लक्षात ठेवा. आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आम्ही तुमच्यावर 100% आहोत एवढी तुम्हाला खात्री देतो.